प्रतिमाने सकाळीच नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. तिच्या सासूबाईंचा नाश्ता झाल्यानंतर सासूबाई तिला म्हणाल्या, सुनबाई, मला दुपारच्या जेवणात वरण भात आणि भेंड्याची भाजी बनवून दे. तेव्हा प्रतिमाने आपल्या सासूबाईंसाठी त्यांनी सांगितलेले जेवण बनवले. पण जेवण बनवल्यानंतर प्रतिमाला खूपच थकायला झाले होते, कारण गावामध्ये खूपच गरमी होती आणि रात्रभर लाईट सुद्धा नव्हती. त्यामुळे तिला रात्री सुद्धा तिची नीट झोप मिळाली नव्हती. तेवढ्यातच प्रतिमाचा मुलगा प्रतिमाला म्हणाला, आई, मला भाकरी खायची आहे. आता प्रतिमाला थकवा जाणवत असल्यामुळे तिला सुद्धा भाकरी खायची होती, म्हणून प्रतिमा स्वयंपाकघरात मुलासाठी आणि स्वतःसाठी भाकरी बनवण्यासाठी जाऊ लागली. तेवढ्यातच तिच्या सासूबाई मृदुलाताई म्हणाल्या, हे बघ सुनबाई, तुला तुझ्यासाठी भाकऱ्या भाजायच्या असतील तर तू अंगणामध्ये लाकडे जाळून चुलीवर भाकऱ्या भाज. स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी भाकरी भाजून माझा गॅस सिलेंडर संपवू नकोस. तसेही विनाकारण तुझे नखरे पूर्ण करावे लागत आहेत. त्यापेक्षा मी हॉटेलमधून जेवण मागवले असते. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून प्रतिमा हैराण झाली, कारण एकतर सासूबाईंचा सर्व खर्च प्रतिमाचा नवरा तन्मयच करत होता आणि सासूबाईंची सेवा करण्यासाठी प्रतिमा त्यांच्या गावच्या घरी आली होती. 2 आठवड्यापूर्वी सासूबाईंनी प्रतिमाच्या नवऱ्याला फोन करून सांगितले होते की बाळा, माझी तब्येत खराब आहे, त्यामुळे सुनबाईला तू माझी सेवा करण्यासाठी पाठवून दे. तेव्हा प्रतिमा सुद्धा एक चांगली सून होण्याचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आपला 7 वर्षाचा मुलगा वेदला बरोबर घेऊन गावी आली होती. पण आता प्रतिमाच्या सासूबाईंच्या तब्येतीमध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झाली होती आणि पुन्हा एकदा सासूबाईंनी त्या घरावर आपली हुकूमत चालवण्यास सुरुवात केली होती. सासूबाईंकडे घर खर्चासाठी कुठून पैसे येत असतील असे कोणतेही माध्यम त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला प्रतिमाचा नवरा तन्मय आपल्या आईला घर खर्चासाठी पैसे पाठवत असायचा. त्यामुळे प्रतिमाने कधी असा विचार सुद्धा केला नव्हता की तिच्या सासूबाई तिला किचनमध्ये एखादा पदार्थ बनवण्यापासून रोखतील. पण आज सासूबाईंच्या अशा बोलण्यामुळे तिला खूप वाईट वाटले होते. एकतर प्रतिमा शहरातील सुखसुविधा सोडून गावामध्ये राहणाऱ्या आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी आली होती. पण इकडे आल्यानंतर तिच्या सासूबाई छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला टोमणे मारत असायच्या आणि किती खर्च होत आहे याचे गाराणे लावत असायच्या. प्रतिमा कधी कपडे धुण्यासाठी बसायची तेव्हा तिच्या सासूबाई म्हणायच्या, साबण आणि कपड्यांची पावडर जरा जपून वापर, नाहीतर माझा बजेट खराब होईल. तेव्हा प्रतिमा विचार करायची, सर्व खर्च तर माझा नवरा उचलत आहे, मग माझ्या सासूबाई विनाकारण माझ्या मागे हात धुवून का लागल्या आहेत. आणि आजची गोष्ट तर तिच्या मुलाच्या आणि स्वतःच्या खाण्याविषयी होती. त्यामुळे प्रतिमाने सुद्धा आपल्या सासूबाईंना अद्दल घडवण्यासाठी विचार करण्यास चालू केला. कारण प्रतिमाच्या सासूबाई तिच्या मुलाच्या भुकेविषयी सुद्धा विचार करत नव्हत्या. फक्त स्वतःच्या आवडीचे पदार्थ प्रतिमाला ऑर्डर देऊन बनवून घेत होत्या आणि स्वतः मात्र पोटभर जेवत होत्या. परंतु या उलट प्रतिमाने जर काही वेगळे बनवण्याचा विचार केला तर तिच्या सासूबाई लगेच मनाई करायच्या. त्यामुळे प्रतिमाला ह्या गोष्टीचे खूप वाईट वाटायचे. आपलाच नवरा सासूबाईंचा सर्व खर्च उचलत आहे, तरी सुद्धा सासूबाईंच्या घरामध्ये आपल्याला 2 भाकरी भाजण्यासाठी सुद्धा परेशानी होत आहे. ही गोष्ट प्रतिमाच्या मनाला खूप लागली. पण जेव्हा प्रतिमाचा मुलगा भुकेने व्याकुळ झाला आणि रडू लागला, तेव्हा प्रतिमाने किचनमध्ये जाऊन पटापट 2 भाकरी बनवल्या आणि आपल्या मुलाला खायला दिल्या. तेव्हा तिच्या सासूबाई रागातच किचनमध्ये येऊन म्हणाल्या, अगं, तू माझ्या किचनमध्ये गॅसवर भाकऱ्या भाजल्यास ना, पण मी तर तुला मनाई केली होती ना, जर माझा गॅस सिलेंडर संपला तर तो कोण भरून देणार. त्यावर प्रतिमा रागातच आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, आजपर्यंत तुमचे गॅस सिलेंडर जो भरत होता ना तोच भरेल, तुम्ही एवढं टेन्शन का घेत आहात. त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं सुनबाई, तू इथे माझी सेवा करण्यासाठी आली आहेस की माझं रक्त जाळण्यासाठी आली आहेस. त्यावेळी मात्र प्रतिमा शांत झाली, परंतु तिने मनातल्या मनात एक कठोर निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमाच्या सासूबाईंनी तिला नाश्त्याची ऑर्डर दिली तेव्हा प्रतिमा म्हणाली, आजपासून मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवणार नाही. शांताबाई काम करण्यासाठी येईल, तीच तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवेल. प्रतिमाच्या या बोलण्यावर तिच्या सासूबाई भुणभुण करू लागल्या. पण थोड्या वेळाने शांताबाई आल्यानंतर प्रतिमाच्या सासूबाई मृदुलाताईंनी सर्वात अगोदर तिला चहा नाश्ता बनवण्यास सांगितले. तेव्हा शांताबाई सुद्धा हैराण झाली. तेव्हा प्रतिमा तिला म्हणाली, शांताबाई, आजपासून तुम्हीच आईंसाठी चहा नाश्ता बनवा आणि त्या बदल्यात तुम्हाला जास्तीचे पैसे मिळतील. तेव्हा शांताबाई शांतपणे किचनमध्ये गेली. जेव्हा शांताबाईने नाश्ता बनवून आणला तेव्हा
मृदुलाताई पटापट नाश्ता करू लागल्या. मग नाश्ता झाल्यावर त्या आरामात अंथरुणावर पडून टीव्ही पाहू लागल्या. आता शांताबाई आपले काम संपवून घरातून निघून गेली होती, पण तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. तेव्हा मृदुलाताई प्रमिलाला आवाज देत म्हणाल्या, सुनबाई, माझ्यासाठी वरण भात आणि वांग्याचे भरीत बनव. तेव्हा प्रतिमा कडक आवाजात म्हणाली, आई, आजपासून तुमचे जेवण हॉटेलमधून येईल. मी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही. आपल्या सुनबाईचे हे बोलणे ऐकून मृदुलाताई आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागल्या. मग म्हणाल्या, सुनबाई, तू हे काय बोलत आहेस? तू इथे माझी सेवा करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी आली आहेस ना? मग हॉटेलमधून जेवण मागवण्याची काय गरज आहे? मला हॉटेलमधील जेवण जेवायचे नाही. गपचूप किचनमध्ये जा आणि माझ्यासाठी जेवण बनव. तेव्हा प्रतिमा म्हणाली, आई, तुम्ही मला रोज धमकी देत होतात की तू माझ्यासाठी काय करत आहेस. जर तुम्ही असेच म्हणत असाल तर मी हॉटेलमधून जेवण मागवले तर काय फरक पडतो? मी तुम्हाला आता सांगते, मी माझं घर संसार सोडून माझ्या मुलाचे शिक्षण दावणीला बांधून तुमची नोकरानी बनण्यासाठी इथे आलेली नाही आहे. मी तर फक्त माझं कर्तव्य निभावण्यासाठी आली होती. पण त्याच्या बदल्यात मी माझ्यासाठी किंवा माझ्या मुलासाठी काही वेगळं बनवण्याचा प्रयत्न केला तर लगेचच तुम्ही मला टोमणे मारून नेहमीच खर्चाचा तपशील देत असता. पण तुमचा सर्व खर्च तर माझाच नवरा उचलत आहे ना. जर माझा नवरा तुमचा सर्व खर्च करत आहे तर मी तुमच्या घरी 2 भाकरी भाजल्या तर त्याचा खर्च माझा नवरा उचलू शकत नाही का? शहरामध्ये मी माझ्या मुलाबरोबर उपाशी राहते का? तिथे सुद्धा आणि इथे सुद्धा माझ्या आणि माझ्या मुलाचा खर्च तुमचाच मुलगा करत आहे. मग मी एखादी गोष्ट वेगळी बनवली तर काय फरक पडतो? पण तुम्ही तर मला 2 भाकरी भाजण्यासाठी अंगणामध्ये चूल पेटवण्यासाठी सांगत आहात. मी काय इथे चूल पेटवण्यासाठी आली आहे का? मी इथे तुमची सेवा करण्यासाठी आली होती. पण तुम्ही 2 भाकऱ्यांवरून मला किती ऐकवलत. म्हणूनच मी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही. उद्या सकाळीच माझी ट्रेन आहे. तोपर्यंत मी या घरात आहे. परंतु तोपर्यंत सुद्धा मी तुमचे कोणतेही काम करणार नाही. शांताबाई अगोदरप्रमाणे 2 वेळा येऊन तुमच्या घरातील सर्व कामे करेल आणि तुमचे काही पर्सनल काम असेल तर ते सुद्धा करेल. त्याविषयी माझे तिच्याबरोबर बोलणे झाले आहे. तुमचे 2 वेळचं जेवण हॉटेलमधून येईल आणि सकाळी चहा नाश्ता तुम्हाला शांताबाईच बनवून देईल. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही सामान लागले तर ते सुद्धा शांताबाई आणून देईल. एवढंच नाही तर तुम्हाला जर कधी गरज पडली तर ती तुमच्या जवळ येऊन राहील. त्यासाठी तिला जास्तीचे पैसे द्यावे लागतील. ते पैसे तुमचा मुलगा देईल. पण आता मी माझ्या मुलाचे शिक्षण सोडून इथे थांबणार नाही. तेव्हा मृदुलाताई रागातच म्हणाल्या, इथे तुझी सासू आजारी पडली आहे आणि तुला मस्करी सुचत आहे. माझा मुलगा तन्मय कधीच तुझे बोलणे ऐकणार नाही. त्याने तुला इथे माझी सेवा करण्यासाठी पाठवली आहे. त्यामुळे तुला माझी सेवा करावीच लागेल. त्यावर प्रतिमा म्हणाली, आई, तशीही तुमची तब्येत पहिल्यापेक्षा खूप चांगली झाली आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर शहरात आलात तर तुमचे स्वागत आहे. पण आता मी इथे जास्त दिवस थांबू शकत नाही, कारण तुम्ही मला एखाद्या नोकराणीप्रमाणे वागवत आहात. त्यामुळे भविष्यात सुद्धा तुमची सेवा करण्यासाठी मी इथे येणं मुश्किल आहे. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्हाला शहरात यावे लागेल, पण मी इथे येणार नाही. एवढं बोलून प्रतिमा सासूबाईंच्या रूममधून बाहेर आली. तेव्हा मृदुलाताईंनी रागात असताना आपल्या मुलाला तन्मयला फोन केला आणि त्याच्यावर ओरडत म्हणाल्या, समजव तुझ्या बायकोला. आजकाल तिची जीभ जास्त चालू लागली आहे. ती माझी सून आहे, मग ती माझी सेवा नाही करणार का? पण ती तर उद्याच इथून जाण्याची गोष्ट करत आहे. तेव्हा तन्मय गंभीर आवाजात म्हणाला, आई, जर का तुझा सर्व खर्च मी करत आहे तर तू सुद्धा तिला किचनमध्ये 2 भाकरी भाजण्यासाठी मनाई करायला नको होतीस. तू विनाकारण सतत तिला खर्चावरून टोमणे का मारत असायचीस? तसेही तुझा गॅस सिलेंडर मीच भरून देतो ना. जर गॅसचा सिलेंडर 5 दिवस अगोदर संपला असता तर तो मीच भरून देणार होतो ना. मग तुला त्याविषयी एवढा विचार करण्याची काय गरज होती? तू तिला तिचे जेवण लाकडे जाळून चुलीवर बनवायला सांगत असायचीस. ती इथून सर्व काही सोडून तुझी सेवा करण्यासाठी, तुझी काळजी घेण्यासाठी तिकडे आली होती ना. पण आई, तू तिला अशीच त्रास देत राहिलीस तर ती तिथे कशी राहील? तेव्हा मृदुलाताई रागातच म्हणाल्या, हा, तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेणार ना. जा, तुझ्या बायकोला इथे नाही राहायचं म्हणून काय झाले? मी आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस कसे तरी काढीन. मला माहित नव्हतं माझ्या म्हातारपणात माझा मुलगा आणि माझी सून एवढे नालायक निघतील. तेव्हा तन्मय म्हणाला, आई, कदाचित तुला माझे बोलणे समजत नाही. तू शांतपणे विचार कर, मग तुला समजेल की चुकी कोणाची आहे. जर तुला एकटीला तिथे राहायचं नसेल तर तुला आत्ताच सांगतो की तू शहरात ये. पण आता माझी बायको तिथे राहणार नाही.
तसे तर वेदच्या शाळेचे खूप नुकसान होत आहे आणि तुझ्या तब्येतीमध्ये सुद्धा आता चांगली सुधारणा झाली आहे. जर तुला काही प्रॉब्लेम आला तर तू लगेच शहरात निघून ये, पण मी कधीच माझ्या बायकोला तिकडे पाठवणार नाही, कारण विनाकारण पुन्हा तुझा खर्च वाढायला नको. एवढं बोलून तन्मयने फोन ठेवून दिला. तेव्हा मृदुलाताई खूपच हताश झाल्या, कारण या वेळेला त्यांच्या मुलाने सुद्धा त्यांची साथ दिली नाही. परंतु तन्मयला सुद्धा समजले होते की आपल्या आईची हद्द खूपच वाढली आहे, म्हणून तन्मयने सुद्धा या वेळेला आपल्या बायकोची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. पण अगोदर तो आपल्या बायकोलाच ओढून तिला समजवण्याचा प्रयत्न करत असायचा की आई काही बोलत आहे ना, मग तिचे ऐक. पण आता गोष्ट त्याच्या मुलाच्या आणि बायकोच्या जेवणावर आली होती, त्यामुळे त्याला निर्णय घ्यायचाच होता. तसे तर त्यांच्यासाठी हॉटेलमधून जेवण मागवण्यात आले होते, पण मृदुलाताई शेवटी कधीपर्यंत बाहेरचं जेवण खाणार होत्या. म्हणून प्रतिमा शहरात निघून गेल्यानंतर शेवटी मृदुलाताईंनी स्वतःच किचनचा ताबा घेतला आणि सर्व काही स्वतःच करू लागल्या. आता मात्र त्यांचे हातपाय चालू लागले होते. मृदुलाताई आता आपल्याला जे काही हवे ते स्वतःच्या हाताने बनवून खात होत्या. पण मृदुलाताईंनी हा विचार करायला हवा होता की जेव्हा त्यांचे हातपाय चालणार नाहीत, तेव्हा त्यांच्या शेवटच्या वेळी त्यांचा मुलगा आणि त्यांची सून कामी येतील. पण आता त्यांचे हातपाय चालत आहेत म्हणून एवढा घमेंड दाखवण्याची काहीच गरज नव्हती. शेवटी हळूहळू वेळ निघून गेली आणि जेव्हा मृदुलाताईंचे हातपाय चालणे बंद झाले, तेव्हा एकटीने राहण्याची त्यांना भीती वाटू लागली. शेवटी मृदुलाताई हार म्हणून आपल्या मुलाला म्हणाल्या, मला तुझ्या बरोबर शहरात येऊन राहायचं आहे. तेव्हा तन्मयने लगेचच आपल्या आईला शहरात येण्याची व्यवस्था केली. त्यामुळे मृदुलाताई आता आपल्या मुलगा आणि सून यांच्या सोबत शहरात राहण्यासाठी पोहोचल्या होत्या. आता तर दिवसभर मृदुलाताईंना आपल्या सुनेबरोबरच राहायचे होते, पण त्यांची सून प्रतिमा त्यांच्याबरोबर कोणतेही चुकीचे काम करत नव्हती. पण मृदुलाताई स्वतःच आपल्या सुनेच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हत्या, कारण मृदुलाताईंचे जेव्हा हातपाय व्यवस्थित चालत होते तेव्हा त्या आपल्या सुनेला किती गोष्टी ऐकवत असायच्या. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या सुनेला स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी सुद्धा मनाई केली होती. पण आज तीच त्यांची सून त्यांना जेवण बनवून खायला घालत होती. म्हणूनच असे म्हटले जाते की जेव्हा मोठ्या माणसांमध्ये त्यांच्या शरीरामध्ये ताकद असते तेव्हा त्यांनी विचार करायला हवा, भविष्यात कशी वेळ येईल काही माहीत नाही. म्हणूनच नेहमी आपल्या मुलांबरोबर सुनेबरोबर त्यांनी चांगले वागायला हवे. खास करून आपल्या सुनेबरोबर सन्मानपूर्वक नाते जोडायला हवे, कारण म्हातारपणात गरज पडल्यावर मुलापेक्षा सूनच जास्त देखभाल करते. कारण शेवटी सुनेबरोबर जास्त वेळ राहावे लागते, कारण मुलं तर बाहेरच्या कामामध्ये व्यस्त असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, प्रतिमा आपल्या सासूबरोबर जे काही वागली ते योग्य होते का, याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.